नाशिक जिल्ह्यातील मालेगावचा पारा 43 अंशांवर पोहोचलेला असून तालुक्यातील माळमाथा या परिसरामधील 25 ते 30 गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। कुठे एका महिन्यामध्ये तर कुठे 15 दिवसातून पाणी येतंय आणि त्यामुळे ग्रामस्थ आता पाण्याच्या टाकीवर चढून आत्मदहन करण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय। शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये सारखीच पाणीपट्टी असली तरी पाणी पुरवठा मात्र सारखा केला जात नाहीये। तसंच आता जिल्ह्यामधील पाण्याची परिस्थिती झालेली आहे आणि 40 गावं 87 वाड्यांना टँकरनं पाणी पुरवठा सध्या होतोय। त्यामध्ये मालेगाव शहर आणि तालुक्याला पाणी पुरवठा करणारे गिरणा, हरणबारी या धरणांची पाण्याची पातळी देखील खालावल्याचं कळतंय। मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये भीषण पाणी टंचाई जाणवते। नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे आपण बघितलं तर जो उन्हाचा जो पारा आहे आज 43.8 सेल्सिअस आहे व त्याच पार्श्वभूमीवर आता संपूर्ण ग्रामीण भागात आपण बघितलं तर मग आता कुठेतरी उन्हाच्या तडाख्याने इथे पाणी टंचाईही आता जाणवू लागलेली आहे। गुरांना असो किंवा मग शेतकरी असो संपूर्ण चिंतेत आहेत। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत त्यांच्यासोबतच आपण जाणून घेऊया। दादा, आता आपण जर बघितलं तर मालेगाव तालुक्यात असो किंवा जिल्ह्यात असो संपूर्ण भागात ऊन खूप मोठ्या प्रमाणात आहे व पाण्याची टंचाई काय सांगा? सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे आज पाण्याचा आहे आणि जनावरांना चारा नाही। आज मालेगाव शहराला लागून जो माळमाथा जो भाग आहे या भागामध्ये 45 ते 50 गाव येतात। या गावांमध्ये जवळजवळ आज जर पाहिलं 15 दिवस आणि 1 महिन्याच्या आड पाणी येतं। हा एक प्रकारे कुठल्या तरी त्या माळमाथाकरांवर अन्याय आहे आणि या टँकरने पाणी पुरवावं लागत असेल हे कुठेतरी मंत्री महोदयांचा अपयश दिसतंय आजच्या परिस्थितीला। तुमच्या ज्या कामाचे जे दावे करतायत की कुठल्याही प्रकारच्या माळमाथ्यावर अन्याय होणार नाही, आज तुम्ही 25 वर्षापासून आमदार आहात, 10-15 वर्षापासून मंत्री आहात, तरी देखील तुम्ही माळमाथ्याला 1 दिवस 2 दिवस पाणी देऊ शकत नाही। हे तुमचं सपशेल एक अपयश आहे। दादा, आपण खूप मोठ्या प्रमाणात आंदोलनही केले होते, सरकारला तरीही जाग आलेली नाही, काय सांगा? आमच्या इथं सर, मी गुगुळवाडचा रहिवासी आहे, ग्रामपंचायत सदस्य आहे। आमच्या गावाला गेल्या 8 ते 10 वर्षापासून 15 दिवस 20 दिवस महिन्यातनं जास्त वर्षातनं 20 ते 25 वेळा पाणी पुरवठा होतो आणि 2700 रुपये पाणीपट्टी आहे। मालेगावला 2600 रुपये पाणीपट्टी आहे। 2 दिवसाआड पाणी येतं। म्हणजे ग्रामीण भागात लोक राहत नाही का, माणसं राहत नाही का? देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले आणि शासन साधं पिण्याचं पाणी आम्हाला देऊ शकत नाही। याच्यापेक्षा आमचं मोठं दुर्दैव काय असू शकतं? नक्कीच। मी प्रदीप पाटील, पुढारी न्यूज, मालेगाव।